सो हॅलो एव्हरीवन, माझं नाव विनायक. माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे VHP ब्लॉग्स. तर आज मी जात आहे हिरो XMR बाईक बघायला शोरूमला. मला बाईक बघायची आहे कारण मला ती बाईकची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे. बाईकची टेस्ट ड्राईव्ह घ्यायच्या आधी मी एक टँक बॅग घेतलेली आहे. तर ती टँक बॅग ही आहे ॲमेझॉनवरनं ही मला टँक बॅग 600ला पडले. तर टँक बॅग आपण आधी गाडीवर लावूया, त्यानंतर आपण आजचा ब्लॉग सुरू करूया. मला आता घ्यायला जायचंय दीपेशला, त्याला पण ती बाईक बघायची आहे. त्यामुळे आम्ही दोघं चाललो शोरूमला. त्याला घेऊया आणि आपण जाऊया पुढे. जमेल बसायला? बॅग घेऊ पुढे. मी तुला सोडणार तुझ्या इथे. इथूनच जाऊ, शॉर्टकट आहे. ही बघ, ही टँक बॅग लावली मी. हा, छोटी 600ला. ऑनलाईनच घेतली, शॉपमधनं नाही घेतली. आणि हा माईक लावला आणि हा माईक याच्यात आवाज रेकॉर्ड करतो आणि हा आपली व्हिडिओ बनवतोय. बट एक्झॅक्ट कसा रेकॉर्ड करतोय मी टेस्टिंगवर आहे अजून. पण माईक टेस्टिंग केली, फटे आहे. पण आता सीन काय होतोय माहिती का, आवाज एकदम स्लो रेकॉर्ड होतोय माझा. मला आहे ना जरा एनर्जी लावून ना जोरात बोलायला लागतंय. हा, असेल त्याच्यामुळे. पण सीन काय माहितीये का, मोबाईल आपण इथे लावतो ना होल्डरला. हा, कॅमेरा खराब व्हायची इश्यूज आहेत. मोबाईलचा कॅमेरा खराब होतोय. शेवटी टँक बॅग मध्ये लावू ना मोबाईल, मॅप आपण त्याच्यामध्ये बघू. तर हा पॉइंट आहे टँक बॅग घ्यायचा. आणि आपण काय टँक बॅग मध्ये सामान नाही ठेवत जास्त.
आणि ठेवले तर गोप्रोच्या ॲसेसरीज वगैरे असतील, इन्स्टा 360च्या ॲसेसरीज. पोचलो वाटतं आपण इथेच जवळ कुठे. हा आता बाईक पार्किंगला बघायला लागेल. येलो ठेवले का बाहेर. पोचलो आम्ही हिरोच्या शोरूमला. बॅकरेस्ट आहे ना अजून मागे पाहिजे. अजून एवढा मागे एवढा नाही म्हणजे एवढं तरी पाहिजे होतं. का होतं. यांनी हाईड आहे ना थोडा प्रॉब्लेम होतो. हा बरोबर. तुम्ही थोडा पण पुढे येतो. तुम्ही इथे बसतो असं ह्याच्यावर बसतो असं ह्याच्यावर बसतो. आम्ही तिघत होतो या गाडीवर अजून पण. लहानपण गेलं ना अजून आमचं. लोणावळ्याला गेला तर स्वप्नील काय बोलला नाही तुझ्याबद्दल. तो मला कंप्लेंट तर करत होता की माझी बॅक दुखते, माझी पाटण दुखते, माझी सगळं दुखते, थोडा वेळ थांब. मग चाय ब्रेक होता तो आमचा. हो लय लय. करिश्मा एक्झामर गाडी मस्त आहे, मला आवडली. हँडलिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. गाडीची प्राईस आहे 2,07,000. जर आपण EMI वर घेतो तर इंटरेस्ट रेट खूप जास्त वाढतोय. तरी 70-60 हजार एक्स्ट्रा जातात इंटरेस्ट रेटवर जसं आपण घेतो. त्यापेक्षा गाडी हार्ड कॅश घेतलेली बेटर आहे. 70-80 हजार कुठे देत बसायचे. 2,07,000. बट ती बाईक कंपॅरिझन केली तर गाडीमध्ये पॉवर आहे हे आहे वगैरे, बट मला नाही वर्थ वाटली. त्यापेक्षा अजून 1-1.5 लाख रुपये अजून टाकले तर त्याच्यामध्ये KTM 390 ॲडव्हेंचर येईल 3.5-4 पर्यंत आय थिंक. तर मला ही डील बेस्ट वाटते ॲडव्हेंचर बाईकची या डीलपेक्षा. बाकी गाडी लुक वाईज मस्त आहे, चालवायला पण फील देते. रायडिंग पोश्चर पण ठीक आहे गाडीचा, मला आवडला. आणि त्या हिरोच्या शोरूममधनं फक्त 15 गाड्या सेल झाल्या आहेत आतापर्यंत गाडी लॉन्च होऊन. गाडी जर आज बुक केली तर 7 दिवसांनी येते म्हटला तो.
7 दिवस लागतात. कलरमध्ये काही हे नाही की कलर हा रेड आहे त्यामुळे प्राईस जास्त आहे, असं काहीच नाही. सगळ्यांची प्राईस सेम आहे. बाकी सगळ्यांची अपनी अपनी चॉईस